हॅलो यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. नेहमीप्रमाणेच आजचाही ब्लॉग आपला खूप दिवसानंतरनं येत आहे. मी रोज असा प्रयत्न करते की रोज ब्लॉग बनवेल, पण ते सध्या माझ्याच्याने काही पॉसिबल होत नाही आहे. पण म्हटलं की चला आज ब्लॉग बनवूयात. आत्ता सध्या मी जात आहे फील्डवर एक व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर चला तुम्ही आजचा ब्लॉग आपला कसा होतं आहे शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. फायनली माझा फील्डवरचा व्हिडिओ शूट करून झालेला आहे. म्हटलं की चला ऊन कमी आहे तर लवकर व्हिडिओ शूट करून यावं, कारण सध्या काय होत आहे की उन्हाळा सुरू झाल्यामुळे दुपारच्या वेळेस टेम्परेचर खूप वाढत आहे आणि उन्हाच्या वेळेस बाहेर पडणं सध्या मला काही पॉसिबल होत नाही आहे. त्यामुळे म्हटलं की सकाळी थोडंसं ऊन कमी असतं, लवकर व्हिडिओ शूट करून यावं. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता मेथीचा प्लॉट आहे. मेथी या पिकाबद्दलच मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर मेथी या पिकाबद्दल मी नेमका कोणत्या माहितीचा व्हिडिओ शूट केला आहे ही माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे, नक्की तुम्ही चेक करू शकता. इकडे पाठीमागे बघू शकता गव्हाची पण हार्वेस्टिंग झालेली आहे. गव्हाचाही प्लॉट खूप मोठा आहे. आता थोड्या दिवसानंतर पूर्ण सगळा एरिया ड्राय होऊन जाणार आहे. तरी पण इकडचा म्हणजे बाकीच्या एरियाच्या कम्पेअरमध्ये हा एरिया जास्त ड्राय होत नाही, कारण माझे मम्मी ते तळ्याच्या साईडला राहतात आणि इकडच्या लोकांना तळ्याचं पाणी उन्हाळ्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी पुरतं. त्यामुळे इकडचे शेतकरी बऱ्यापैकी वाटाणा असेल किंवा जनावरांचा चारा असेल किंवा मेथी वगैरे अशी पिकं घेत असतात. तर चला आता मी पटकन घरी जाते, कारण मला हॉस्पिटलला पण जायचं आहे आज. पुढे तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे व्हिडिओमध्ये. बाबा कुठे शिकले तुम्ही हे विणायला? हे बघू शकता बाबांनी किती मस्त विणलेली आहे बाज. आता इथल्या पुढच्या पोरांना येईल का असं विणता तुमच्यासारखं? ध्यान दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. तेच ना, आजकालच्या पोरं याच्यात ऍक्टिव्ह नाही आहेत, बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त पुढे असतात. काल सुरू केलं होतं ना? हा काहीतरी करीत होते काल, पण एकदम भारी विणले. अजून एवढं विणायचं बाकी राहिले. आता हे ओढून घ्यायचं का? हे झालं आता. ताण बघ कसा टाकी बघ, ताण टाकते अर्धवट ठेवलं, काय येत नाही. बाबांनी बघा कसं विणून टाकलं. आपल्या फरक माग बाबाला करू दे काम जरा. काय राहिले आला जेवण, आला का जेवून? म्हणला का बाबाला चाल जेवायला म्हणून आला नाही गे तिकडे. मला ठेवलं मी कुत्र्याला. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. आज माझी सोनोग्राफी आहे, तर सोनोग्राफी करण्यासाठी आलेलो आहोत आणि हॉस्पिटलमध्ये इतकी जास्त गर्दी आहे आणि डॉक्टरला पण यायला लेट झाले. आता माहीत नाही कधी येतात, आल्यानंतर पण किती वेळ लागतो आहे. वेट करणं चालू आहे. फायनली खूप वेट केल्यानंतर माझी सोनोग्राफी वगैरे झाली, नंबर लागला. त्यानंतर आम्ही आलो इथे ज्वेलर्समध्ये. इथे येण्याचं कारण असं की माझ्या मम्मीला कानातले बनवायचे आहेत. ते तिचे कानातल्याचं जरासं तुटलेलं आहे आणि खूप दिवसांचे पण झाले होते ते. तर मग ती म्हटली की नवीनच डिझाईन बघूयात, तर तेच बघण्यासाठी आलो आहोत. आणि मंगळसूत्राच्या पण डिझाईन बघायच्या आहेत, तर म्हटलं की चला बघूयात. तर आता तेच बघणं चालू आहे. तर आता सर्वात अगोदर आम्ही बघितले हे मंगळसूत्राची डिझाईन खरंच खूप छान छान होत्या.
आणि ते पण 3 तोळ्यापर्यंत हे मंगळसूत्र येणार होते. म्हणजे तो जो पट्टा आहे मंगळसूत्राचा तो 25 ग्रॅमपर्यंत आणि बाकीचं 5 ग्रॅमपर्यंत, म्हणजे असं 3 तोळ्यात एकदम छान असं मंगळसूत्र होतं. तर जे शिंपल्या ठेवलेल्या आहेत ते त्या मंगळसूत्राची डिझाईन आम्हाला आवडली होती, पण आम्ही नंतर मंगळसूत्र सध्या घेणं कॅन्सल केलं, फक्त डिझाईन बघून घेतल्या. ह्या पण चांगल्या आहेत, पण लहान आहेत का जरा? लहान साईज 3 महिन्याची ती तेवढी तरी साईज लागेल 4 ग्रामची. त्यानंतर ना आम्ही हे झुमके बघितले, पण आम्हाला झुमके वगैरे काही घ्यायचे नव्हते, फक्त टॉप्स घ्यायचे होते. झुमके तिच्याकडे ऑलरेडी आहेत, तर हे टॉप्स तिला आवडले. तर ह्या टॉपसाठी चेन घ्यायचे होते, म्हणजे ज्या साखळ्या असतात तर त्या घ्यायच्या होत्या. त्या पण आमच्या सिलेक्ट झाल्या. तर ह्या चेन म्हणजे ह्या साखळ्या आम्ही घेतलेल्या आहेत. ॲक्च्युली त्या साखळ्यांच्या ऐवजी वेगळी डिझाईन घ्यायची होती, पण कामात कसं ते अडकल्या वगैरे तर भीती असते वेगळ्या डिझाईनची. तसं चेन एकदम सिम्पल असतात, डेली यूजसाठी कसं पण आपण वापरू शकतो. त्यामुळे मग मम्मीचं असं म्हणणं होतं की नको, सिम्पलमध्ये चेन घेऊ, डेली यूजसाठी पाहिजे आहे. तर त्यामुळे आम्ही त्या चेन सिलेक्ट केल्या आणि फायनली आम्ही एवढं सगळं घेतलेलं आहे. टॉप्स, त्याचबरोबर हे खालचे चेन आणि हे वेल कानातले. तर डिझाईन खूप छान मिळाली आम्हाला सगळ्याचीच, म्हणजे वेल आणि टॉपची डिझाईन. चेन तर सिम्पलच आहेत. आणि दुकानामध्ये गेलं की खूप कन्फ्युजन होतं, नेमकं कोणतं सिलेक्ट करावं, कोणती डिझाईन घ्यावी. तर खूप वेळ बघितल्यानंतर ना आम्ही ह्या डिझाईन सिलेक्ट केलेल्या आहेत. आणि टॉप्स जे आहेत तसे झुमके पण तिच्याकडे आहेत, त्यामुळे मग हेच आम्ही सिलेक्ट केलं. तर आज आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यानंतर ना आज मला बनवायची होती पावभाजी. तर पावभाजी बनवण्यासाठी मी फ्लावर, बटाटे, वाटाणे वगैरे सर्व छान स्वच्छ करून कट करून घेतलं आणि म्हटलं कुकर लावावा. तर कुकर पण लावला आणि फायनली माझी पावभाजी बनवून रेडी आहे. मी रेसिपी वगैरे काही शूट केलं नाही, काही नेहमीच रेसिपी शूट करणार, आणि भूक पण खूप लागली होती, तर म्हटलं की पटकन बनवून घ्यावं. तर पावभाजी पण माझी बनवून रेडी आहे. आता मी जेवण करून घेते. जेवण वगैरे केल्यानंतर ना माझ्या मम्मीने घेतले लाडू बनवण्यासाठी. ती जवस, शेंगदाणे, तीळ, त्यानंतर ना ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू, अक्रोड, तर असं काय काय टाकून ती छान असे लाडू बनवत आहे. आणि माझा भाऊ तिला करत आहे मदत. त्यांचं घाईघाईमध्ये काम चालू आहे, कारण इथे 10ला रात्रीचं लाईट जाते. तिचं असं म्हणणं होतं की लाईट जाण्याच्या आधी मी पटकन बनवून घेते. तर जेवण केल्यानंतर ना तिने लगेचच हे बनवायला घेतलं. आणि किचनवरचा राडा तुम्ही निग्लेक्ट करा, गॅस सगळा खराब झालेला आहे, कारण तिला पटकन ते लाडू बनवून घ्यायचे होते. त्यामुळे ती म्हटली की मी आधी हे बनवून घेते आणि त्यानंतर न किचन एकदा चांगलं क्लीन करते. तर हे बघू शकता, तिने अगोदर हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि इथे काही याचा कूट पण करून ठेवलेला आहे. आता सगळा कूट झाला की त्याचे मस्तपैकी ती लाडू बनवेल. नंतर ना एकदम छान असं छोटासा कूट केलेला आहे, एकदम बारीक. खाल्यानंतर ना एकदम विरघळून जातात ते लाडू, आणि त्यात ते तुपात पण बनवते, त्यामुळे एकदम खायला टेस्टी लागतात. गूळ टाकलाय का याच्यात? काय रे? कोणता सी साधा? किती मस्त वाजती ती. किती होईल माहिती का ही? जेवढं वजन आहे ना, ही 6-7 किलो व्हायला पाहिजे. वास बघ ना काय वारं. तेच ना. तायला म्हणा काढून घे, काम नाही काही वर्षाची सालचंदी ताय काय रायवाळे ना काढायची ना, आता काम संपले तिचे. अजूनच कांदे करतो. हे बघ किती मस्त वाळी करकरीत.